हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी चंद्रशेखर यशवंत जुवेकर, उपासना केंद्र मालपाडोंगरी। अनुभव तसे भरपूर आहेत, पण आता एक आठवला तो सांगतो। मी एका सोसायटीत काम करायचो, म्हणजे त्यांचं पार्ट टाईम जॉब करायचो, त्या अकाउंटिंगचं काम असायचं। तर त्यांचे FDs आणि बँकेचे व्यवहार हे सगळं मी करायचो। आमच्या सोसायटीत त्या बँकेतली एक व्यक्ती तिथे कामाला होती। तर माझ्याकडे 5 लाखाची FD रिन्यू करायची होती, ती मी तिकडे दिली होती। आणि त्यांनी मला टोकन दिलं आणि दुसऱ्या दिवशी परत बोलवलं। तर मी त्या व्यक्तीला सांगितलं की मी उद्या येऊ शकणार नाही, तर तुम्ही हे टोकन तुमच्याकडे ठेवा आणि FD कलेक्ट करा, मग मी संध्याकाळी तुमच्या घरून घेऊन जाईन। असं करून मी निघालो तिकडून। पण काय झालं की मी पण विसरलो आणि ती व्यक्ती पण विसरली। तर असे जवळजवळ 8 दिवस गेले आणि मग नंतर अचानक मला आठवलं की अरे ती FD मी घेतली नाही आहे। मग त्या व्यक्तीला मी फोन केला की मी तुम्हाला ते टोकन दिलं होतं, तुम्हाला FD तुम्ही आणली का घरी, मी घेऊन जातो। तर ती व्यक्ती बोलली अरे मी तुम्हाला दिली FD, माझ्याकडे नाही आहे। माझं तर म्हणजे एकदम 2 मिनटं मी हेच झालो की असं कसं झालं, अरे बापरे आता काय। तर मी म्हणालो चल आपल्या घरी तर चेक करूया। मग मी सगळं कपाट वगैरे चेक केलं, माझ्या फाईल्स बघितल्या, कुठेच FD नाही। मी त्या व्यक्तीला सांगितलं की नाही माझ्याकडे FD नाही आहे। तर ती म्हणते नाही मी दिली आहे तुम्हाला, असं कसं, तुम्ही नीट चेक करा। म्हणतं खरंच नाही आहे माझ्याकडे ती FD। तर मग काय करायचं, प्रोसिजर काय? ते म्हणे खूप मोठी प्रोसिजर आहे, तर आता काय करायचं? तर मग त्या रात्री मी ठरवलं की आता काय करू। बापूंना पण सांगितलं की आता तुम्हीच काय तो मार्ग सुचवा। आणि माझं ना काही वस्तू हरवली किंवा मला टेन्शन आलं किंवा काय प्रॉब्लेम आला की मी हनुमान चालीसाचा पाठ सुरू करतो, जो बापूंनी शिकवला आहे तो। म्हणजे हनुमान चालीसामध्ये ते श्लोक वगैरे ते आता म्हणणं वगैरे ते रामरक्षा, हनुमान चालीसा, दत्तभावनी हे सगळं बापूंकडे आल्यावर मी शिकलो। नाही तर आधी फक्त गणपतीची पूजा करायचो, गणपती स्तोत्र म्हणायचं, बस तेवढंच माझं पूजा पाठ असायचं बस। मग तो हनुमान चालीसा म्हणत मी झोपी गेलो। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो आणि त्याच विचारात मी होतो। स्नान संध्या वगैरे केली आणि पूजेसाठी म्हणून बसलो खाली आणि बापूंचा फोटो समोर होता। परत तो FDचा विचार माझ्या डोक्यात आला आणि मी हनुमान चालीसा म्हणायला आणि त्या व्यक्तीचा मला फोन आला की FD मिळाली आहे। तर मला 2 मिनटं काय समजलंच नाही काय झालं ते। श्रीराम अंबज्ञ। नंतर मग मी परत हनुमान चालीसा ती 3 वेळा कंप्लीट केली, बापूंना श्रीराम अंबज्ञ म्हणालो। आणि ती FD काय झालं म्हणजे त्या व्यक्तीने आणली होती घरी बरोबर आहे, पण ते जे FDचं एन्व्हलप होतं असे दोघा जणांचे एन्व्हलप होतं। त्या जे एन्व्हलप होतं ते त्या व्यक्तीच्या घरच्या व्यक्तीने म्हणजे सासऱ्याने ते एन्व्हलप दुसऱ्या व्यक्तीला दिलं होतं आणि त्यांनी ते आपल्या घरीच ठेवून दिलं होतं आणि बघितलंही नाही। मग ते आता काल त्या व्यक्तीला अचानक म्हणे रात्री आठवण आली की आपल्याला आपण जे बँकेतून एन्व्हलप आणलं ते बघूया म्हणून, आणि त्याच्यात ती FD होती आणि ती आणून मला दिली। श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद।